आता बघूयात मुख्य शहरातल्या काही प्रमुख बातम्या। नागपूरच्या अंबाझरी परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भवनासाठी 10 कोटींचा निधी। फडणवीसांच्या अध्यक्षतेत नियोजन समितीच्या मंजुरीनंतर प्रशासकीय मान्यतेचा आदेश जारी। नागपूर महापालिकेकडून आरोग्यास धोकादायक अशा खुल्या भूखंडाच्या मालकांविरोधात एफआयआर दाखल। मनपा आयुक्त तथा प्रशासक अभिजित चौधरींच्या निर्देशानुसार ही कारवाई। कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी खासदार शाहू महाराज छत्रपतींचा पुढाकार। आज सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृहात सर्वपक्षीय बैठक बोलावली। राज्यातील दुष्काळी स्थितीमुळे 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी परतावा सुरू। मात्र शुल्क परताव्याच्या प्रक्रियेला तांत्रिक अडचणींचा फटका। आतापर्यंत 86,000 विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले। नागपूर जिल्ह्यात ग्रामीण भागात डेंग्यूची लागण। जिल्ह्यात 160 डेंग्यू तर 16 चिकनगुनिया रुग्णांची नोंद। आरोग्य विभागाकडून उपाययोजनांना सुरुवात। पालघर जिल्ह्यातल्या वाढवण बंदर समृद्धी महामार्गाला जोडण्याचा प्रस्ताव। इगतपुरी ते चारोटी असा 90 किलोमीटरचा महामार्ग एमएसआरडीसी बांधणार, तर चारोटीपासून वाढवण बंदरापर्यंतचा 35 किलोमीटरचा रस्ता हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण बांधणार। 17 ऑगस्टला पुण्यातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाचा शुभारंभ होणार। प्राथमिक स्वरूपात 15,000पेक्षा अधिक महिलांना या योजनेचा पहिला हप्ता मिळणार। वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या प्रमाणामध्ये वाढ। विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठी छात्र मानस योजना राबवण्यात येणार। वैद्यकीय शिक्षण विभागाचा निर्णय।